तर आता मंडळी 7 जानेवारी 8:54 रात्री मला कॉल आला होता आणि मी बरेच वेळा मी बोललो की जाऊ दे माझी बहीण आहे. मला दोनदा तीनदा तिने असं माझ्या माध्यमातीने बरेचदा मला टोचण्याचा असा प्रयत्न केलेला आहे. पण म्हणतात ना आपण एखाद्याला जर संधी जो आहे संधीचा बरीच लोक फायदा घेतात. मी जास्त काही बोलायच्या आधी ही रेकॉर्डिंग पहिले ऐकून घ्या. आणि माझ्या शब्दावर तुला काय करायचंय ना करू शकतोस. तुझ्या वडिलांनी पैसे दिलेले तर ते तुझ्याकडे काय कागद हाय काय हाय तो तुला माहिती, आम्हाला माहिती नाही. आमचा काका येऊन ना आमच्या घरात राहत होता 8-10 दिवस, तर आम्हाला नाही कधी सांगितलं. आम्ही तुझ्यापेक्षा मोठे होतो. माझ्या बापांनी पैसे दिले नाही तर काय? येऊन राहत होता. हा मग राहतच होता. हा मग तेच आहे हे जे बोलले ना आमचं आमच्यात अरे मग सत्यमेव जयते तुम्ही चाला तुमच्या मार्गाला. काय त्रास आहे माझा? आमचंच आहे असं बोलणार आम्ही. तुमचं रक्त उसळत त्याच्यावर कळतंय. आमच्या बापान कमवलेलं आमचंच आहे. ओरडला म्हणून ते काय खरं होणार नाही. चला आमचंच आहे ठीक आहे असू दे अरे बोला मी पण बोलीन तुमचंच आहे बस. तुम्ही होत्या कुठं? तुझी बहीण कुठं होती? तुझा भाव कुठं होता? तुझी आईस कुठं होती? आणि तू कुठं होतास? तू काय समजतोस काय? समजतोस काय तू स्वतःला? तुला काय बोलायचंय ते फोन चालू आहे माझा. तुला बोल काय बोलायचंय ते बोल. काय म्हणजे तू ऐक मी तुला सांगते. ऐकतोच आहे फोन कानाला लावलाय माझ्या. हिंमत आहे ना कोणाला? तेवढी हिंमत आहे ना तुझ्या बायकोच्यात आणि तुझ्यात. येस तू उद्या आणि येते मी 14 तारखेला. कोर्ट बिर्ट मी सांगतोय ना तुला. मी तुला चॅलेंज देतो तू उद्या ये. कशाला उद्या ये? नाही तुझ्यात हिंमत आहे ना तू उद्या ये. एवढे दिवस आधी बोलले तुला आता कशाला? आम्ही कोर्टात टाकलेलं आहे ते. तू म्हणतोस ना मी दुसरे बापाचा, तो खरोखर तो बोलतोस ना तू तसाच आहेस. आम्ही आजपर्यंत आता तोंड जरा आवर. हा मग तू काय करणार आहे? मला देणार आहेस तू शब्द कसा वापरतेस? तू काय तू शब्द काय वापरलास तू आता? तू शब्द काय वापरते आता? तू काय वापरते म्हणजे काय वापरला शब्द? तू बोल ना. तू जे बोलतेस ना ते चांगलं रेकॉर्ड होते माझ्या फोन मध्ये. समजलीस का? मी नाही कोणाला नाही ना घाबरत. ते समजेल. वेळ सांगेल तुला मग तुला तुझी वेळ सांगेल. तुला तुझी वेळ सांगेल मग. शब्द तो वापरलास ना आता बस त्याचा रिप्लाय देतो तुला. टेन्शन घेऊ नकोस तू. कोणाला घेऊ? तू रेकॉर्डिंग करायच्या लायकीचा आहेस. बाकी काय रेकॉर्ड करणार आणि आता का तू काय घाबरली मग? आता का घाबरलीस तू? तू एक शब्द वापरलायस. तो काय वापरलाय तू स्वतः आठव. तू काय वापरला शब्द तो? वापरला मी. तू काय करणार आहेस तो कर. बाय मी काय नाही करणार आहे. मी काय करू? मला तर काय करायचं? मी कोर्टामध्ये गेलो नसतो. आम्ही अजून संपला विषय तिथे. कोर्टामध्ये गेलो नसतो. बसलेलो. पण तू आहेस ना जमीन जागा माझ्या वापसा कष्ट करून 15 दिवस दुट्या करून आणि घेतला नाही. तुझ्या भावाला विचार. ठीक आहे त्या बिळावर नागोबा बनायला नाही आलाय. आणि तुझ्या बायकोला पण सांग. तू आता तुझं माझ्याशी बोलणं चाललेलं आहे. शिरगावात जायचं इकडं तुझं माझ्याशी बोलणं चाललेलं आहे तर माझ्याशीच बोल. नाटकं करून आम्हाला पण तू दाखवू नकोस. तू पण मला एवढं बोलून दाखवायची गरज नाही. आजच्या युगातला तूच मोठा काय अर्जुन नाहीस. अरे बाबा नाही तू आता गीता वाचायला लागलीस आता. भरपूर आहेत. नाही 100% असून दे. सांगते मी तुला अजून. तर पहिल्याच मंडळी एकदम स्पष्टपणे बोलतायत की मी कोणाला घाबरत नाही आणि तुला काय करायचं ते करून घे. तर मी काही करायला मी एवढा मोठा शाणा नाही आहे. मी फक्त कोर्टामध्ये न्याय मागायला गेलेलो आहे. आणि मी आजही तुम्हाला सर्वांना साक्षी मानून मी एक सांगतो की जर ही लोक जर म्हणतायत की हे माझंच आहे तर त्यांनी ते सिद्ध करावं आणि घेऊन जावं. काय वर्षा? आणि मंडळी आज माझ्या कोर्टाच्या तारखेनुसार मला गावी जावंच लागतं आणि मी जाणारच. आणि चालूच असणार आमची. तर आमचं ये जा चालूच असणार. पण हे जर एवढेच असे आवाज चढवून जर बोलत असेल ना तर उद्या जर माझ्या कुटुंबाला ह्या लोकांकडनं भीती आहे. आणि जर आमच्या घरामध्ये जर काही गोष्ट घडत असेल किंवा घडली किंवा आमच्यासोबत काहीतरी चांगलं वाईट घडलं तर ह्या गोष्टीला सर्व जबाबदार ही अर्चना प्रशांत चाळके ही स्वतः असेल. आणि ही रत्नागिरी खेड लोटे MIDC मध्ये राहते मंडळी. तर हिने मला सुद्धा खूप वाईट शब्द वापरलेले आहेत. तर मी ती रेकॉर्डिंग चालू ठेवलेली नव्हती कारण की माझ्या फोनमध्ये 2 सेटिंग आहेत की सर्व कॉल रेकॉर्डिंग आणि जे नवीन कॉल येतात ते रेकॉर्डिंग. तर मी नवीन कॉलची रेकॉर्डिंग चालू करतो. पण हे जे शब्द जेव्हा खूप वाईट चालले होते त्यावेळेस मीला जेव्हा माहिती दिली की मी तुझा कॉल रेकॉर्ड करतोय त्याच्यानंतर तिचा आवाज पण तुम्ही पाहिलात एकदम डाऊन झालेला आहे. म्हणजे बोलायची पद्धतसुद्धा तिची चेंज झालेली आहे. तर मला जास्त काही बोलायचं नाही. मला इथे कोणाला आरोप टाकायला मी तर आलेलो नाही आहे. पण जर तुम्ही तुमच्या जागेवरती राहिलात ना तर मी माझ्या जागेवरती राहीन. अन्यथा मला हे असे काही ते ॲक्शन
घ्यावेच लागतील. आणि तर ते गाव आहे म्हटलं आमचं जाणं येणं असणारच आहे देवाच्या कार्यक्रमाला. नाही ते जाणं येणं असणारच आम्ही आहे. जाणारच, आम्ही पण तिथे आमचं येणारच. बरं वाईट काही झालं तर त्याला जबाबदार हीच अर्चनाच असणार. आणि सर्वात महत्त्वाचं ना, या अर्चना प्रशांत चाळकेला मी एक सांगायला मला असं आवडेल, आता मी तिला बहीणच मानत नाही, या सोप्या भाषेत मी तुला सांगतो की महत्त्वाचं असं की मी तुझ्या नवऱ्याला सुद्धा फोन केला होता हे प्रकरण व्हायच्या आधी, आणि आतापर्यंत मी 2 ते 3 वेळा तू मला टोचून बोललीस, पण मी तुझ्याबद्दल काही तुला बोलायचो की हां मी थांब तुला सांगतो बरोबर, पण मी तुला काहीच त्याबद्दल काही ॲक्शन मी घेतलेली नाही. पण का ते तुमच्या घरी मी एक दिवस राहिलेलो आहे, मला माहिती आहे तुमच्या घराला स्वभाव कसा आहे, तुमच्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे किंवा त्यांच्या आईंचा स्वभाव कसा आहे, किंवा त्या स्वभावामुळे मी शांत होतो. पण तू आता जास्त आतीच करायला लागलीस, तू माझा बाप बीप आई बी सर्व काही काढलंस, त्या संदर्भात मला हे करावं लागते. आणि जो व्यक्ती इथपर्यंत जाऊ शकतो, फक्त कोर्टातले त्याला विषय क्लिअर होत नाही आहेत, कोर्टाकडे तारीख तुम्हीच वाढवताय, आम्ही वाढवत नाही आहे. तर तुमचं जर असेल तुम्ही या सिद्ध करा आणि आम्ही घेऊन कुठं जावा. म्हणतो आमचं आहे घेऊन जा, तुमचं आहे तर तुम्ही घेऊन जावा. तर चला मंडळी, हेच होतं. जर उद्या आमच्या कुटुंबासोबत काही घडत असेल आणि मी आता गावी चाललेलो आहे, तुझं बोलतोयस ना तुझ्या दम असेल तर ये गावाला म्हणून, तर आता मी गावाला येतोय. तुला काय करायचं आहे ते कर. तुला गाडी पण सांगतो, जी दिवा रत्नागिरी गाडी आहे त्या गाडीमध्ये मी बसणार आहे दिव्यावरून 5:45 वाजता, आणि 10 ते 10:30 वाजता मी खेडला उतरीन. तुला काय करायचं आहे ते कर. जर आमच्यासोबत काही बरं वाईट घडतंय तर त्याची सर्वस्व जबाबदार अर्चना प्रशांत चाळके आणि तिच्यासोबतची जी असणारी माणसं, यांना ज्यांनी कॉल केलेले आहेत किंवा ज्यांना ह्या लोकांनी कॉल केले हे सर्वस्व जबाबदार असणार आहेत. जर आमचं काही बरं वाईट होत असेल तर ह्या लोकांचे ट्रान्झॅक्शन वगैरे चेक करा. ह्या ज्या मॅटरमध्ये जे लोक कोर्टाच्या मॅटरमध्ये जे लोक आहेत त्यांचे ट्रान्झॅक्शन चेक करा. कोणी कोणाला पैसे पाठवलेत, कोणी कोणाला पैसे दिलेत, कोण कोणाचे कॉन्टॅक्ट करतायत, हे सर्वस्व लोक जबाबदार असतील. काय वर्षा? होय. तेव्हा जर आमच्यावरती जर काही घडलं तर आम्ही तुम्हाला मनमोकळी, मी कोणती नशापाणी न करता बोलतोय, मी हसून बोलतोय, ते पण तुम्हाला सांगतोय, मी हसतच बोलतोय. आणि जरी माझ्यासोबत वाईट घडणार असेल तरी मी पाऊल पुढं घेईन, मागं घेणार नाही. तर चला म्हणते गावाला, पुढच्या गावाला कोर्टाची तारीख आहे उद्या आपली 14 तारीख. काय होय, चला गावाला. तर चला, आपले जे काही न्यायाधीश बसले, जे आम्हाला जे काही न्याय देतील ना ते आम्ही मान्य करून घेऊ. पण जर चुकीचं आमच्यासोबत घडलं तर आम्ही ह्या माध्यमातून आमच्याकडे जे काही आहे किंवा जे काही घडलं किंवा जे काही सत्य आहे हे सर्वांच्या समोर आणणार म्हणजे आणणार. जसे म्हणतात ना, मी पुन्हा येईन तसंच. चला गावाला. चला गावाला.